सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 15 जून 2026 सोमवार दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे. अधिक महिन्याची समाप्ती आणि सोमवती अमावस्या दोन्ही देवांची इतकी भरभरून सेवा आपल्याला करायची आहे. बघा, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, तुम्ही अभिषेक केलेलाच असेल तर एक का होईना तुळशीचं पान आज भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना जरूर अर्पण करा. घरातली तुळस वगैरे तोडू नका, तुम्ही फुलवाल्या दादांकडून विकत आणली चालेल. तर एक का होईना तुळशीचं पान बाळकृष्णाच्या मूर्तीला, विठू माऊलीच्या मूर्तीला जरूर अर्पण करा. पिवळी फुलं अर्पण करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, कुंकुमार्चन आज देवी आईला, आपल्या कुलदेवीला जरूर करायचं आहे. ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः 11 वेळा 21 वेळा आपल्या देवघरात महिलांनो या सेवा आज आवर्जून करा. जरी अमावस्या तिथी सकाळी 8:24 संपलेली असली तरी पण ही अमावस्या तिथी सूर्याने बघितलेली असल्यामुळे जी तिथी सूर्योदय बघत असते ती तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते. म्हणून आज दिवस रात्र ही अमावस्या तिथी असणार आहे. आज सोमवती अमावस्या आलेली आहे. तर सर्वांनी आपल्या देवघरात देवी लक्ष्मीची सेवा आवर्जून करायची आहे. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जेवढ्या वेळा पठण करता येईल जरूर पठण करा. कुंकुमार्चन करा. गोड खिरीचा नैवेद्य दाखवता आला जरूर दाखवा. नाही दाखवता आला खडी साखर, दूध साखर याचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. कुंडलीतील चंद्र मजबूत होणार आहे तुमचा. म्हणून आज सर्वांनी देवघरात देवांची सेवा करा. महिलांनो, एक अखंड दिवा देवघरात लावून ठेवायचा आहे. तुळशी मातेची सेवा करा. तुळशीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुपाचे दिवे दोन्ही वेळेला तुळशी समोर जरूर लावा. सकाळी तर तुमची सेवा झालेलीच असेल. संध्याकाळी आठवणीने प्रत्येक महिलेने आपल्या तुळशीजवळ एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा. मुख्य दाराशी सुद्धा एक चौमुखी दिवा लावता आला तर जरूर लावा. नाही तर एकमुखी दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी जरूर लावा. माता लक्ष्मीला आज लाल फुलं मिळाली तुम्हाला तर आवर्जून गणपती बाप्पाला, महालक्ष्मीला लाल फुलं अर्पण करायचे आहे. आज अमावस्या आणि ती पण सोमवती अमावस्या. सर्वांनी तांब्या भरून पाणी घेऊन शिव मंदिरात जायचं आहे. सर्वांनी सेवा करा. दुधाने, पंचामृताने, ऊसाच्या रसाने, वेगवेगळ्या फळांच्या रसाने तुम्ही महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता. नाही जमलं साधं तांब्याभर पाणीसुद्धा महादेवांना भरभरून प्रसन्न आपण करू शकतो. म्हणून तांब्याभर पाण्याने, स्वच्छ पाण्याने देवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. सकाळी सेवा करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, अगदी रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत सेवा केली चालेल. पण आवर्जून सेवा करायची आहे. जी व्यक्ती दिवसभरात 3-4 वेळा शिवदर्शन घेते ना त्या व्यक्तीला कुठलंच दुःख, दारिद्र्य तिच्या आयुष्यात येत नाही. त्या व्यक्तीला कायम तिच्या कामात प्रगतीचे मार्ग मिळत राहता आणि ती उच्च शिखर गाठू शकते. शिक्षण असो, नोकरी असो, तिचे सर्व स्वप्न महादेव पूर्ण करतात आणि कुठली बाधासुद्धा त्या व्यक्तीच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. आणि महादेवांची संपूर्ण शिव कुटुंबाची त्या व्यक्तीला भरभरून कृपा, आशीर्वाद मिळत राहते. म्हणून आज सगळ्यांनी शिवदर्शन मंदिरात जाऊन जरूर करा. घरात शिवपिंडी असेल, अभिषेक केलेलाच असेल माझ्या महिलांनी, दादांनी, मंदिरात सुद्धा मुलांना सुद्धा घेऊन जा. स्वच्छ पाण्याने, दुधाने, पंचामृताने असा अभिषेक करायचा आहे. पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. चंदन, भस्म अर्पण करायचं आहे. बेल, फूल अर्पण करा. गोड नैवेद्य नेलेला असेल, दूध साखरेचा, वेगवेगळ्या फळांचा देवांना जरूर अर्पण करा. एखादं नारळ अर्पण करता आलं, आज सोमवार आहे, नारळ वगैरे फोडू नका. आपण अख्खं नारळ, एक श्रीफळ महादेवांच्या चरणी जरूर अर्पण करायचं आहे. एक दिवा महिलांनो, एक गाईच्या तुपाचा दिवा शिव मंदिरात एखाद्या कोपऱ्याला तुमच्या मनातील इच्छा बोलून आज जरूर लावून या.
इतके सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला की तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही. भोलेनाथ आहे, भोले भंडारी आहे. तांब्याभर पाणी आणि एक दिवा भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आपल्या लेकरा बाळांना कायम सुखी समृद्धी करून देतात. म्हणून आवर्जून आज प्रत्येक आईने, माझ्या दादांनी सेवा केली चालेल, अभिषेक करा, एक दिवा लावून द्या, गोड नैवेद्य अर्पण करा, वेगवेगळी फळं अर्पण करू शकता तुम्ही. एखादं श्रीफळ जरी अर्पण केलं चालेल. कापूर आरती करता आली तर आवर्जून करा. घरात करा, मंदिरात करा. आज महादेवांची कापूर आरती जरूर करा. प्रथम गणरायाची करा, महादेवांची करा, देवी आईची करा, स्वामींची जेवढ्या आरत्या घ्याल तेवढ्या घ्या, पण आज कापूर आरती जरूर करायची आहे. महिलांनो, संध्याकाळी कापूर आरती झाल्यानंतर कापूर सोबत 5 किंवा 11 लवंग जाळायचे आहे. प्रथम देवांना तो कापूर धूप दाखवा. तुमच्याकडं पिवळी मोहरी असेल तुम्ही तीही जाळू शकता. लोबान, गुगल, एखादा तेजपत्ता या सर्व वस्तू तुम्ही कापरासोबत जाळायच्या आहे. 2-3 थेंब गाईच्या तुपाचे टाका, बारीकसा खडा गुळाचा टाका. या सर्व वस्तू देवांसमोर कापूर सोबत जाळायच्या. प्रथम देवांना तो कापूर धूप दाखवा आणि संपूर्ण घराच्या कान्या कोपऱ्यात असा कापूर धूप पसरवायचा आहे. सोन्यासारखे अनुभव येतील. घरातला वास्तुदोष असो, पितृदोष असो, नकारात्मकता असो, कुणाची नजरबाधा तुमच्या प्रगतीला अडथळे आणत असेल तर आवर्जून अशा पद्धतीने कापूर धूप जरूर करा. काही नाही, भीमसेन कापूर असेल तो थोडेसे तांदूळ घ्या, त्यावर भीमसेन कापूर किंवा साधा कापूर जाळा, त्यावर 5 किंवा 11 लवंग जाळा, एखादा तेजपत्ता जाळा, लोबान, गुगल असेल जाळा, नसेल या वस्तू फक्त कापरासोबत जाळा. गाईचं 2-3 थेंब तूप टाका, बारीकसा खडा गावरानी गुळाचा टाका. संपूर्ण घरात असा कापूर धूप पसरवायचा आहे. घरातले वादविवाद असतील, कटकटी असतील, पितृदोष असतील, संपूर्ण निवारण होईल आणि पितृदेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. पती पत्नीतील जे वादविवाद असतील किंवा मुलं, आई वडील, सासू सुना, घरात भांड्याला भांडं लागतंच, पण अशा शुभ तिथींना, मोठ्या तिथींना अशा पद्धतीने जर आपण कापूर धूप केला ना तर आपल्यात सुद्धा सकारात्मकता येते, दैवी वातावरण तयार होतं आणि घरात कायम सकारात्मकता निर्माण होत राहते. कुठलीच नकारात्मकता आपल्या मनाला शिवू शकत नाही आणि आपल्या मनात कुठले वाईट विचार येऊ शकत नाही. कायम आपलं मन आणि आपलं घर प्रसन्न राहतं. म्हणून आज आवर्जून कापरासोबत या वस्तू महिलांनो करून तर बघा, चांगले अनुभव येतील. तुम्हीच मला म्हणाल आमच्या घरातलं जे काही दुःख, दारिद्र्य, कटकटी, भांडणी, आरोग्य नीट नसेल कुणाचं, या सर्व गोष्टी निवारण झालेल्या आहे आणि अखंड लक्ष्मी नांदत आहे. तुमच्या सर्व इच्छा माता लक्ष्मी जरूर पूर्ण करेल असा आजचा दिवस आहे. छान अशी सेवा करा. संध्याकाळी सुद्धा घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून सूर्यास्त होण्याच्या आत पिंपळाला थोडंसं पाणी अर्पण करा. नाही पाणी बिनी अर्पण करता आलं, तुम्हाला नेता आलं, लांब असेल तर एखाद्या बाटलीत सुद्धा पाणी घेऊन जाऊ शकता. घराजवळ असेल झाड तर थोडंसं पाणी घ्या, चमचाभर दूध टाका, चिमूटभर साखर किंवा गूळ टाका आणि तसं गोड पाणी पिंपळाला अर्पण करायचं आहे. सगळं कसं शुभ गोड होणार आहे. सगळे पितृदोष निवारण होणार आहे. पितृदेव भरभरून तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्या 7 पिढ्यांचे पितृदोष दूर होतील आणि 7 पिढ्यांचे पितृदेवता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. अशी ही शुभ मोठी तिथी आहे. म्हणून पिंपळाला असं जल अर्पण करा. एखादा दिवा पिंपळाखाली लावता आलं, एकमुखी दिवा तेलाचा लावला तर अतिशय उत्तम. नसेल तुम्हाला लावता येत, तुपाचा लावू शकता, पण आवर्जून पिंपळाखाली एक दिवा लावा. एखादा गुळाचा खडा आवर्जून घेऊन जा, पिंपळाखाली ठेवा. किडे मुंगळे जसा जसा तो गुळाचा खडा खातात ना, तशा अडीअडचणी आपल्या दूर होतात आणि भरभरून आपल्याला यश, प्रगती, कीर्ती मिळायला लागते. मुलांचं शिक्षण, नोकरी, व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात मुलांना यशप्राप्ती होते. लग्नाकार्यातील अडीअडचणी दूर होतात. संतान प्राप्ती होत नसेल त्यासुद्धा अडीअडचणी दूर होतात आणि आपलं घर गोकुळ होतं. म्हणून अशा पद्धतीने पिंपळ पूजनसुद्धा करायचं आहे. पिंपळाला स्पर्श नाही केला चालेल, फक्त पिंपळाला अर्पण करा. पाणी, एक दिवा लावा, गुळाचा खडा तिथं ठेवून द्या. लक्ष्मीनारायणांचा 21 वेळा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
ओम श्रीम नमः या मंत्राचा जप किमान 21 वेळा पिंपळाखाली उभं राहून करा. प्रदक्षिणा घालू शकता, फक्त स्पर्श करू नका. नाही प्रदक्षिणा घालता आल्या तुम्हाला, फक्त ही सेवा जरी केली ना, आणि तिथून निघताना पितृदेवांना सुद्धा स्मरण करा. तुमच्या पितरांना नमस्कार करा. क्षमा याचना मागायची असेल, तुम्ही पिंपळाखाली उभं राहून आज सोमवती अमावस्येला जरूर पितरांची सुद्धा क्षमा याचना मागा. तुम्हाला जे बोलायचं असेल, प्रार्थना करायची असेल, आवर्जून करा. यामुळे सुद्धा पितृदेव खूप प्रसन्न होतात. आणि ज्या व्यक्तीला पितृदोषाचा ज्या अडीअडचणी असतात ना, त्या व्यक्तीने तर आवर्जून आज पिंपळ पूजन करा. भरभरून पितरांचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. ज्या व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद मिळतात ना, त्या व्यक्तीला 9 ग्रहांची प्राप्ती होते. म्हणजे 9 ग्रह त्या व्यक्तीवर भरभरून प्रसन्न राहतात आणि त्या व्यक्तीला या जगात तरी कधीच कशाला कमी पडत नाही. अखंड लक्ष्मी त्या व्यक्तीच्या आयुष्यात घरात नांदत असते. म्हणून आज पिंपळ पूजन आवर्जून करा. 1 माळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिव मंदिरात करता आली जरूर करा. नाही जमलं संध्याकाळी रात्री आपल्या देवघरासमोर जरी तुम्ही आसन घेऊन बसा. आपण नित्य सेवा करतो स्वामींची, त्यात 1 माळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल ना, महादेवांचा जरूर जपायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतील. महादेव आहे, भोलेनाथ आहे, भरभरून आपली झोळी भरून देतील. म्हणून आज सेवेला कमतरता ठेवू नका. जेवढी सेवा कराल ना तेवढी कमीच आहे. मुठभर तांदूळ, शिव मंदिरात जाताना मुठभर तांदूळ सुद्धा घेऊन जा. जलाभिषेक केल्यानंतर बेल फूल अर्पण करा. मुठभर तांदूळ, अख्खे तांदूळ घ्यायचे आहे. अखंड तांदूळच घेऊन जा. तुटलेला वगैरे तांदूळ शिवांना अर्पण करू नका, शिवपिंडीवर अर्पण करू नका. तर अख्खे मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहे. जे मागाल ना ते क्षणात मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना आजच्या आज पूर्ण होतील. तुम्ही खाली हात घरी येणार नाही. म्हणून मुठभर तांदूळ आज शिवपिंडीवर जरूर सर्वांनी अर्पण करायचे आहे. महिला पुरुष अर्पण करू शकता. फक्त 4-5 दिवस असतील महिलांनो मासिक धर्माचे. सेवा करू नका. मग माझ्या दादांनी सेवा केली चालेल, तुम्ही पुढील सोमवारी वगैरे सेवा करू शकता. मुठभर तांदूळ आज सोमवती अमावस्येला जरूर अर्पण करायचे आहे. कितीही पितृदोषाच्या अडीअडचणी असू द्या किंवा ग्रहदोषाच्या अडीअडचणी असतील, कुणाची नजरबाधा लागलेली असतील, कामात खूप अडीअडचणी येतात, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, आरोग्य प्राप्तीसाठी, घरात काही ना काही कोणाचं ना कोणाचं आरोग्य नीट राहत नाही, त्यात तुमचा पैसा व्यर्थ खर्च होत आहे, औषधाला गुण येत नाही, त्या व्यक्तीने सुद्धा किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तरी शिव मंदिरात जाऊन आधी अभिषेक करा, बेल फूल अर्पण करा आणि मुठभर तांदूळ, अख्खे तांदूळ महादेवांना शिवपिंडीवर जरूर अर्पण करा. जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे. एखादं बेलपत्र मिळालं तर आवर्जून घरी घेऊन या. तुम्ही तिथं प्रसाद स्वरूप खाल्ला चालेल. जलाधारीच्या इथलं थोडंसं महादेवांचा प्रसाद आशीर्वाद, थोडंसं तीर्थ तुम्ही स्वतः पिऊन घ्या. मुलाबाळांना द्या आज. तरीही खूप सोन्यासारखे अनुभव येतील. मुलं चिडचिड करतात, मुलांचं आरोग्य नीट राहत नाही, कुणाची नजरबाधा लागते, शिक्षण नोकरीत मुलांचं मन लागत नाही, अभ्यास मुलं करत नाही, तर आवर्जून मुलांना असं तीर्थ दर सोमवारी जरी दिलं तरीही चालेल. दर सोमवारी ही सेवा करत जा. दर सोमवारी जरी तुम्ही मुठभर तांदूळ अर्पण केले, नाही जमलं पण आज सोमवती अमावस्येला तर आवर्जून ही सेवा करायची आहे. आणि जलाधारी येथील थोडंसं तीर्थ मुलांना पण द्या, तुम्ही पण प्या. एखादं बेलपान मुलांना सुद्धा तुम्ही प्रसाद स्वरूप खायला देऊ शकता. अशी सुंदर सोन्यासारखी सेवा आज सोमवती अमावस्येला आवर्जून सर्वांनी करा. गोमाता दिसली आज दिवस संपेपर्यंत, गोमाता दिसली अगदी रात्रीपर्यंत, तर गाईला आवर्जून पोटाला हात लावा. ते हे 30 कोटी देवी देवतांची भरभरून कृपा तुमच्यावर होणार आहे. अधिक महिन्यात कुठलं तुमच्याकडनं काही सेवा झालेली असो किंवा नसो, आज गाईला जरूर ताजी चपाती तूप गूळ लावून खाऊ घाला. एखादी पुरणाची पोळी असेल ती खाऊ घाला. चना डाळ गूळ, जरी थोडीशी चना डाळ भिजवून घेतली, गुळाचा खडा ठेवला, हा सुद्धा नैवेद्य गोमातेला खाऊ घातला ना तर खूप सुंदर अनुभव येतील.